कसला आहे ते खाली ट्रेन लागलेली आहे बघा. त्रिशूल कसला मोठा त्रिशूल आहे मंदिराचा. कसली झाडं लावली. आणि आता जाताना तुम्हाला रोड दाखवते बघा. रोड आहे एकदम जंगल एरियात आणि एक नंबर आहे नजारा. इकडं देवीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आज मी आलो आहे जैनपीठीला आणि ॲडम आपला जैनपीठीचा ॲडम आहे. त्याच्या बाजूलाच जंगलामध्ये एक शंकराचं मंदिराचं काम चालू आहे. तर तुम्हाला दाखवते चला. आणि इथं सुरुवातीलाच बघा त्रिशूल कसला मोठा त्रिशूल आहे मंदिराचा. शंकर मंदिरच आहे. आणि पुढे चला तुम्ही आता झरणा पण बाजूला आहे, तलाव आहे आणि हे स्तंभ बघा कसले आहेत. मला माहिती नव्हता. माझा मित्र सोबत आहे, त्याच्यासोबत आलो मी इकडं. त्याने घेऊन आलं मला. हे बघा. आणि इथं पूर्ण जागेवरती कोरून काम करतात. आणि मंदिराचा या बाजूला तलाव आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. आणि तिथंच काम पण चालू आहे. आणि जी दगडं यूज करतात ना ती जागेवरती बनवतात. म्हणजे मोठी मोठी आणि छोटी छोटी कोरतात आणि कोरून मंदिर तयार करतात. 1 ते 1.5 वर्ष आता झालं त्या मंदिरला. जवळपास पूर्ण होत आलं आहे. आणि तो मंदिर आतून तुम्हाला दाखवते चला. शंकराची पिंड पण आहे आतमध्ये, ती पण दाखवते. मूर्ती आहे. आणि जवळपास 70% तरी काम झालं आहे. पाऊस पण जवळ आला आहे. तर तुम्हाला दाखवतो. जैनपीठीला ॲडम म्हणून आहे. त्या लोकेशनला एक मंदिराचं काम चालू आहे. शंकराचं मंदिर आहे ना, हे काम चालू आहे. नवीन मंदिर बांधतं. हे बघा शंकराची मूर्ती. काम चालू आहे. भरपूर मोठं मंदिर बांधतात. बाहेरचं लोकेशन दाखवतो बघा सगळं. पूर्ण अख्खा जंगल एरिया आहे. फिरत फिरत आलेलो. लोकेशन थोडा मित्राने दाखवला, तर आता तुम्हाला दाखवते. इकडे लोकेशन एकदम भारी आहे. आणि नवीन मंदिराचं काम पण चालू आहे. आणि हा तलाव आहे शंकराच्या मंदिराच्या बाजूलाच. आणि विहीर आहे. विहीरच आहे ना, पाणी भरलेलं आहे फुल. आणि आता जाताना तुम्हाला रोड दाखवते बघा. रोड आहे एकदम जंगल एरियात आणि एक नंबर आहे नजारा. तर तुम्हाला दाखवतो त्याला एकदम नजारा कसला भारी आहे तो. स्तंभ बघा. याच्या बाजूलाच हा मंदिराचं काम चालू आहे. आणि ह्याचा जी दगडं यूज करताना तिथं जागेवरती कोरताना बघा. कोरलेली इथं जागेवरती कोरून हा मंदिर बांधतात. छोटे छोटे जे डिझाईन आहे आणि भरपूर मोठा मंदिर होणार आहे इथे. आणि हा इथं गार्डन टाईप बनवलेला आहे ते. आणि पावसामुळे जरा पाणी भरते, त्याच्यामुळे थोडं दिसायला जरा हे वाटते. तर चला आतमध्ये नेतो तुम्हाला मंदिरात. त्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे. तर त्या साईडला शंकराचं मंदिराचं काम चालू आहे ना, त्याच्याच बाजूला देवीचं मंदिर आहे. तर तिथं पण घेऊन चालतो तुम्हाला मी. कारण की इकडं हा लोकेशन आहे, जास्त लोकांना माहिती नाही. ज्यांना माहीत आहे ते येतात. आता माझा मित्र सोबत आहे, त्याने घेऊन आला. मला पण माहिती नव्हता. तर आता त्याच्या थ्रूने आता तुम्हाला तुमच्यापर्यंत पण हा लोकेशन मी शेअर करते. आता चला आपण समोर दिसते बघा. पण हा नजारा तुम्हाला पावसाळी एक नंबर वाटते बघायला बघा.
पण पावसाळी पण आणि उन्हाळी पण असाच नजारा राहते, कारण की हा पूर्ण जंगल एरिया आहे आणि हिरवट हिरवट तुम्हाला सगळीकडे बघायला भेटेल. आणि त्या बाजूला तो आपला शंकराचा देवळाचं काम चालू आहे मंदिराचं. आणि आता इकडं देवीचं मंदिर आहे. पाया पडून घेऊ. बघ मंदिर. कुठली देवीचं आहे? शांतेश्वरी देवीचं मंदिर आहे. नजारा बघा कसला एक नंबर नजारा आहे. मित्रांनो हा लोकेशन आहे ना एक नंबर लोकेशन आहे. म्हणजे JNPTचा ॲडम, JNPTच्या बाजूलाच ॲडम म्हणून आहे, म्हणजे JNPTचाच एरिया आहे. पण हा नजारा इथे एकदम शांतता वाटते एकदम, आणि जंगलामध्ये आहे. तर एकदा तरी व्हिजिट करा, इथं जाम तुम्हाला बरा वाटत. आणि शंकराचा मंदिराचा पण हा चालू आहे, काम चालू आहे. जवळजवळ 70-80% पूर्ण झाला आहे तो पण. मित्रांनो झाली कधी फेरी तर नक्कीच इकडे टाका, कारण की हा नजारा तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही, एवढा भारी नजारा आहे. आणि देवीचं मंदिर पण आहे, शंकर देवाचं पण मंदिर आहे, ते त्यांचं पण दर्शन होईल. आणि एक म्हणजे एक निसर्गाचा स्वाद पण तुम्हाला बघायला भेटेल इकडे. तर आता तुम्हाला जंगलाचा एरिया कसा आहे तो तुम्हाला दाखवते थोडा व्हिडिओमध्ये. हा बघा मंदिराकडे जाण्याचा रस्ता कसला भारी वाटते बघा. हा गेट आहे मंदिराकडे जाण्याचा. कसला जंगल एरिया आहे, झाडं बघ कसली कसली मोठी मोठी आहेत. हा JNPTच्या बाजूला ॲडम आहे, ॲडमच्या मागेचा लोकेशन आहे. उरण नावासेवा 2 दिवस पावसाने जाम धुमाकूल उठवलाय, आजूबाजूला सगळीकडे पूर आलेला आहे. तर आता आम्ही ॲडमला पोहोचलो. इथून तुम्हाला आता JNPTचा पूर्ण नजारा दाखवते बघा. कसली झाडं लावली, वारा बघा कसला. नारळींची सगळी पानं उलटी झाली. तुम्हाला आता नजारा दाखवतो मी. हा बघा इथून लोकेशन तुम्हाला पूर्ण JNPT बघायला भेटेल. हे बघा ही JNPT आहे. वारा कसला आहे ते. खाली ट्रेन लागलेली आहे, डबल डेकर मोठी ट्रेन आहे बघा. पूर्ण नजारा JNPTचा बघायला भेटते इथून. बघा पूर्ण JNPT बघायला भेटते. तिथे शिप लागतात, त्या क्रेन दिसतात ना मोठ्या मोठ्या उंच उंच पाक जे आहेत ना वरती दिसते नाही, त्याच्या बाजूला शिप लागते मोठी लोडिंगसाठी. तर मित्रांनो लोकेशन तुम्ही बघितलं आहे JNPTचा. वारा पण दणके आहे. तर आता पावसाचा धुमाकूल तुम्ही बघलाच असेल. आणि त्याच्यानंतर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर काका बाय बाय मित्रांनो.